मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कसं फाइंड आउट करायचं ते आपण स्टडी केलं आहे. आता आज आपण ली चार्टलेस प्रिन्सिपल आणि फॅक्टर्स ऑफ ए ली चार्टलेस प्रिन्सिपल स्टडी करणार आहे. ली चार्टलेस प्रिन्सिपल. तर हा जो ली चार्टलेस प्रिन्सिपल आहे, हा ली चार्टलेस प्रिन्सिपल काय सांगतो लक्षात घ्या. याचं स्टेटमेंट काय ली चार्टलेस प्रिन्सिपलचं. ओके, इफ एक्सटर्नल स्ट्रेस is applied to external stress is applied to reacting system. Okay, काय म्हटलं बघा आपण. if external stress is applied to reacting system at equilibrium, if external stress is applied to reacting system at equilibrium, the system will adjust itself in such a way that okay, in such a way that effect of stress is reduced. Effect of stress is reduced. लक्षात आहे. हा आपला ली चार्टलेस प्रिन्सिपलचा स्टेटमेंट आहे. If external stress is applied to reacting system at equilibrium, the system will adjust itself in such a way that effect of stress is reduced. Okay, म्हणजे लक्षात घ्या, एखादी सिस्टीम म्हणजे रिएक्शन इक्विलिब्रियमला असेल. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतलं a + b = c + d असे एखादी जनरल रिएक्शन असेल. लक्षात घ्या, ही रिएक्टिंग सिस्टीम आता इक्विलिब्रियमला आहे. ही रिएक्शन आता इक्विलिब्रियमला आहे. मग त्याच्यामध्ये a आणि b चं कन्वर्जन्स c आणि d मध्ये होण्याचा रेट आणि c आणि d चं परत a आणि b मध्ये होण्याचा रेट इक्वल आहे. लक्षात घ्या, म्हणजे थर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन या दोघांचा रेट इक्वल आहे. म्हणजे रिएक्शन आपली इक्विलिब्रियमला केली आहे. पण त्या रिएक्शन इक्विलिब्रियमला असताना एखादा एक्सटर्नल स्ट्रेस आपण अप्लाय केला. ओके, एक्सटर्नल स्ट्रेस आपण अप्लाय केला तर काय होणार आहे बघा. ओके, सिस्टीम स्वतःहून ऍडजस्ट करणार आहे. एक्सटर्नल स्ट्रेस अप्लाय करतात कसं स्वतःहून ऍडजस्ट करणार आहे. तर जो आपण स्ट्रेस अप्लाय करणार आहे की तो स्ट्रेस काय करणार आहे, तो रिड्यूस करणार आहे सिस्टीम. चला बघा मी काय म्हणतोय, एखादी रिएक्शन इक्विलिब्रियमला असेल त्याच्यावरती आपण स्ट्रेस अप्लाय केला तर सिस्टीम स्वतःहून ऍडजस्ट करणार आहे आणि तो ऍड केलेला जो एक्स्ट्रा स्ट्रेस आहे तो रिड्यूस केला जाणार. रिड्यूस म्हणजे कमी केला जाणार. ओके, म्हणजे एक्सटर्नल स्ट्रेस म्हणजे नेमके काय असणार आहे बघा. लक्षात घ्या, एक्सटर्नल स्ट्रेस म्हणजे काय. की एक्सटर्नल स्ट्रेस आपण अप्लाय करणार म्हणजे काय अप्लाय करणार आहे बघा. एक्सटर्नल स्ट्रेस म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं. रिएक्शन इक्विलिब्रियमला असताना आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं. समजा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आपण चेंज केलं. स्ट्रेस म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आणखी दुसरं आपण काय केलं, प्रेशर चेंज केलं. चेंज इन प्रेशर और फॉलो. ओके, चेंज इन प्रेशर और फॉलो हे चेंज केलं.
ओके लक्षात बघा ह्याला आपण इफेक्ट ऑफ स्ट्रेस असं म्हणतो. तर हे काय करत असतात बघा किंवा टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं चेंज केलं. एक्सटर्नल स्ट्रेस म्हणजे काय रिएक्शन इक्विलिब्रियम असताना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं असेल, त्यांचं प्रेशर चेंज झालं असेल किंवा व्हॉल्यूम चेंज झाला असेल किंवा टेम्परेचर चेंज झाला असेल तर इक्विलिब्रियम सिस्टीम वरती स्ट्रेस येतो असतात. मग तो स्ट्रेस सिस्टीम स्वतःहून ऍडजस्ट करते आणि तो ऍड केलेला जो एक्स्ट्रा स्ट्रेस आहे ती कमी करत असते असतात. त्यालाच आपण ली चॅटलेस प्रिन्सिपल असं म्हणत असतो. मग आता हा जो ली चॅटलेस प्रिन्सिपल आहे तो आपला त्याच्यावरती कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करत असतात ते आपण बोलणार आहे. ओके इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स ऑफ ली चॅटलेस प्रिन्सिपल हे काय आपल्याला बोलायचं आहे. ओके लक्षात इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स ऑफ ली चॅटलेस प्रिन्सिपल कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ते ली चॅटलेस प्रिन्सिपल वरती अफेक्ट करत असतात बघा. याच्यामध्ये influencing factors of ली चॅटलेस principles. ओके काय म्हणतो बघा आपण influencing factors of ली चॅटलेस principles. आता ली चॅटलेस principles चे influencing factors कुठले कुठले बघा. त्यातला पहिला आपण घेणार आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. फर्स्ट त्याच्यामध्ये चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. ओके फर्स्ट आपला चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आपण चेंज करणार लक्षात घ्या. आता सिस्टीम इक्विलिब्रियमला असताना एक्सटर्नल स्ट्रेस आपण अप्लाय करणार आहे तो कुठला असणार आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. त्यावेळी सिस्टीम स्वतःहून ऍडजस्ट करणार आणि ऍड केलेलं एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेशन हे कमी करायला बोलणार. ओके बघा मग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय येणार आहे रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. ओके रिएक्टंट इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट ची दोन्ही काय असणार आहे इक्विलिब्रियमला प्रेझेंट असणार आहे. समजा ओके एखादी कुठली इक्विलिब्रियम रिएक्शन असेल रिएक्टंट आणि प्रोडक्ट चे आपले इक्विलिब्रियमला प्रेझेंट असणार आहे. ओके आता ली चॅटलेस प्रिन्सिपल काय सांगतो बघा ऑल दी रिएक्टंट ओके सगळे रिएक्टंट ऑल दी रिएक्टंट अँड प्रोडक्ट हे सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट लक्षात घ्या. ऑल दी रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर present at equilibrium. Reactant and product हे equilibrium ला असतील are present at equilibrium in reaction mixture. In reaction mixture. Okay. एखाद्या रिएक्शन मिक्सर मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे इक्विलिब्रियमला प्रेझेंट असतील तर काय होणार आहे बघा ऍडिशन ऑफ मोर रिएक्टंट और प्रोडक्ट टू द रिएक्टिंग सिस्टम एट इक्विलिब्रियम कॉजेस इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. ओके लक्षात आपण काय करतोय बघा. आता आपण इथं जनरल रिएक्शन घेऊया. एक रिएक्शन आपण इथे घेतली पर्टिक्युलर रिएक्शन इथे घेऊया. इथं आपण रिएक्शन घेऊया N2 गॅस प्लस 3H2 गॅस reduce 2NH3 गॅस. ओके असे आपली काही रिएक्शन आहे N2 गॅस प्लस 3H2 गॅस reduce 2NH3 गॅस ही आपली रिएक्शन लक्षात घ्या. याच्यामध्ये काय होणार आहे बघा त्या रिएक्शन मध्ये कसं होणार बघा. आता रिएक्टंट कोण आहे N2 आणि H2 गॅस आहे. प्रोडक्ट कोण आहे आपला NH3 लक्षात. मग आता कसं होणार बघा आपण आता कॉन्सन्ट्रेशन चेंज करणार आहे. म्हणजे नेमकं काय करणार आहे आपण बघा आपण एक तर
आता हे रिएक्टंट आहे N2 आणि H2 रिएक्टंट आहे, ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन आपण इनक्रीज करणार आहे, जास्त रिएक्टंट आपण ऍड करणार किंवा जास्त प्रोडक्ट आपण ऍड करणार. लक्षात ओके, कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज करणार आहे, जे की आपले रिएक्टंट आहे या साइडचे, ठीक, या साइडचे आपले काय आहे प्रोडक्ट आहे हा. सिस्टीम वरती एक्सटर्नल स्ट्रेस आपण अप्लाय करणार आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेंज करणार आहे, हे आपण रिएक्शन देतोय. तर काय करणार बघा, समजा पहिली केस आपण इथे घेऊया. जर मी N2 आणि H2 गॅस हे एक्स्ट्रा ऍड केले रिएक्शन इक्विलिब्रियमला असताना, N2 आणि H2 गॅस जर ऍड केले तर काय होणार आहे, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज होणार आहे. मग ह्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार आहे, इक्विलिब्रियम आपला डिस्टर्ब होणार आहे. मग सिस्टीम परत इक्विलिब्रियम तयार करत असताना ह्या ऍड केलेल्या एक्स्ट्रा N2 आणि H2 चं कन्वर्शन परत ती NH3 मध्ये करत असते. ओके, म्हणजे NH3 चं यील्ड, अमोनियाचं यील्ड हे इनक्रीज होत असतं. ओके, इनक्रीज इन यील्ड ऑफ अमोनिया. मग अमोनियाचं यील्ड वाढत असेल तर रिएक्शन आपली कुठे शिफ्ट होणार आहे, सगळा रिएक्शन आपली कुठे शिफ्ट होणार आहे, ओके ओके, लेफ्ट टू राइट शिफ्ट होणार आहे त्या रिएक्शन. ओके, लेफ्ट टू राइट रिएक्शन शिफ्ट होणार आहे. काय आपण म्हणतोय बघा, तुम्ही जर रिएक्टंट ऍड केले, एक्स्ट्रा रिएक्टंट ऍड केले तर इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. रिएक्शन आपली काय होणार आहे, रिएक्शन मध्ये N2 आणि H2 गॅस रिएक्ट होऊन NH3 गॅस तयार करणार, म्हणजे रिएक्शन आपली लेफ्ट टू राइट शिफ्ट होऊन N2 आणि H2 चं कॉन्सन्ट्रेशन ऍडजस्ट करणार आहे, म्हणजे ऍज इट इज लेवल राहणार आहे. ओके, लेफ्ट टू राइट रिएक्शन शिफ्ट होणार आहे. ते मग लेफ्ट टू राइट रिएक्शन इथं शिफ्ट होत असेल तर अमोनियाचं यील्ड इनक्रीज होणार आहे. अमोनियाचं ओके, अमोनिया हा प्रोडक्टची क्वांटिटी आपली इनक्रीज होणार लक्षात घ्या, रिएक्शन लेफ्ट टू राइट शिफ्ट होणार. आणि समजा तुम्ही त्याच वेळी ह्याच्या उलटे केलं, अमोनिया एक्स्ट्रा तुम्ही ऍड केला, रिएक्शन आता सेम इक्विलिब्रियमला अमोनिया तुम्ही एक्स्ट्रा ऍड केला, तर एक्स्ट्रा ऍड केल्यानंतर काय होणार आहे, अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज होणार आहे, त्यामुळे इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे. त्या अमोनियाचं परत डिकम्पोजिशन होणार, H2 आणि N2 तयार होणार. ओके, आणि सिस्टीम परत नवीन इक्विलिब्रियम ऍडजस्ट करणार, सध्या नवीन इक्विलिब्रियम तयार करणार आहे. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, ओके ओके, त्याला आपण ली चार्लेस प्रिन्सिपल असं म्हणणार आहे. पण ज्या साइडला एक्स्ट्रा क्वांटिटी आपण ऍड करणार आहे त्याच्या कमी साइडला इक्विलिब्रियम शिफ्ट होत असतो लक्षात. अकॉर्डिंग टू ली चार्लेस प्रिन्सिपल, ली चार्लेस प्रिन्सिपल काय सांगतो लक्षात. ओके, ली चार्लेस प्रिन्सिपल, इक्विलिब्रियम शिफ्ट in that direction where concentration is less. Equilibrium shift in that direction where concentration is less. Okay, ज्या साइडला कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिकडे इक्विलिब्रियम शिफ्ट होत असतो अकॉर्डिंग टू ली चार्लेस प्रिन्सिपल. ओके, आपण याच्यात काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या. त्यामध्ये तुम्ही रिएक्टंट N2 आणि H2 जर ऍड केला असेल तर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालं, त्यामुळे ऍड केलेलं एक्स्ट्रा N2 आणि H2 गॅसचं कन्वर्शन अमोनियामध्ये होणार, त्यामुळे अमोनियाचे यील्ड वाढणार आणि इक्विलिब्रियम आपला लेफ्ट टू राइट शिफ्ट होणार. ओके, त्या साइडला कॉन्सन्ट्रेशन कमी ना, इकडे कॉन्सन्ट्रेशन वाढलं ऍड केल्यामुळे N2 आणि H2, त्यामुळे इक्विलिब्रियम लेफ्ट टू राइट शिफ्ट होऊन ऍड केलेला एक्स्ट्रा N2 आणि H2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी करणार, अमोनिया गॅसचं फॉर्मेशन करून, म्हणजे यील्ड ऑफ अमोनिया वाढणार. ओके, याच्या उलट जर मी केलं, इक्विलिब्रियमला रिएक्शन असताना NH3 गॅस ऍड केला तर NH3 गॅसचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, त्यामुळे वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी NH3 H2 आणि N2 गॅस तयार करणार आहे, म्हणजे इक्विलिब्रियम आपला इथं पुढे शिफ्ट होणार आहे, राइट टू लेफ्ट साइड इक्विलिब्रियम शिफ्ट होणार आहे. कळतं. ओके, आणि H2 आणि H2 गॅसचं यील्ड इनक्रीज होणार आहे. किंवा असं तुम्ही केलं, रिएक्शन इक्विलिब्रियमला असताना NH3 तुम्ही काढून घेतला, NH3 रिमूव्ह केला,
तर काय होणार इक्विलिब्रियम परत रिस्टोर होणार N2 आणि S2 चं कन्वर्जन परत NH3 मध्ये होणार आणि परत नवीन इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार आहे परत NH3 H2 N2 तयार करणार की अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन चेंज करत गेला की काय होणार आहे इक्विलिब्रियम डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे नवीन इक्विलिब्रियम अटेन करण्यासाठी सिस्टीम स्वतःहून इक्विलिब्रियम लेफ्ट टू राइट आणि राइट टू लेफ्ट शिफ्ट करणार चला अशा पद्धतीने हे चेंज इन कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट आपला इथे असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा चेंज इन कॉन्सन्ट्रेशनच्या नंतर पुढचा आपण इथे बघणार आहे इफेक्ट ऑफ प्रेशर प्रेशरचा इफेक्ट काय असणार याच्यावर ते आपल्याला बघायचं आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन नंतर चेंज इन प्रेशर second influencing factor change in pressure आता प्रेशर चेंज झाल्यावरती काय होणार लक्षात प्रेशर चेंज झाल्यावर चेंज इन प्रेशर चेंज इन वॉल्यूम ओके काय याच्यामध्ये लक्षात घ्या चेंज इन प्रेशर प्रेशर डज नॉट अफेक्ट on the concentration of solids and liquids solid आणि प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विड जर असेल तर ह्याच्यावरती प्रेशरचा कुठलाही इफेक्ट होत नाही लक्षात घ्या ओके त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅसेस आर अफेक्टेड बाय चेंज इन प्रेशर फक्त गॅस कॉन्सन्ट्रेशन हे प्रेशर अप्लाय केल्यावरती चेंज होऊ शकतं परंतु प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विड असेल तर त्यांच्यावरती प्रेशरचा कुठलाही इफेक्ट पडत नाही लक्षात ओके फक्त गॅसेस साठी आता आपण इथे घेणार आहे ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅसेस आर अफेक्टेड बाय चेंज इन प्रेशर ओके म्हणजे गॅस कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅसेस आर अफेक्टेड बाय चेंज इन प्रेशर प्रेशर चेंज झाले की गॅस कॉन्सन्ट्रेशन चेंज होत असतो लक्षात ओके आता मग बघा त्यामध्ये आयडियल गॅस इक्वेशन आपलं काय आहे आयडियल गॅस इक्वेशन Pv nRT ओके हे आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे Pv nRT मग आता प्रेशर हा वॉल्यूम या साइडला गेला तर N/PRT अशा पद्धतीने येणार मग नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय वॉल्यूम N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे P वॉल्यूम आहे नंबर ऑफ मोल्स बाय वॉल्यूम म्हणजे काय असतं आपलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथे मी CRT असेल असं ते CRT म्हणजे आता प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन त्या दोघांच्या जर रिलेशन आपलं कसं आलं P CRT डायरेक्टली प्रोपोर्शनल ना प्रेशर वाढलं की कॉन्सन्ट्रेशन वाढणार तर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ओके आता ह्याच्यावरून आपल्याला काय सांगायचं बघा प्रेशर ऑफ आयडियल गॅस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम प्रेशर कसं आहे बघा वॉल्यूम आणि प्रेशर रिलेशन कसं आहे प्रेशर वाढले की प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू आपलं काय वॉल्यूम प्रेशर वाढले की वॉल्यूम कमी होत असतं ओके आणि प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय कॉन्सन्ट्रेशन प्रेशर वाढले की वॉल्यूम कमी आणि कॉन्सन्ट्रेशन जास्त ओके हे लक्षात ठेवायचं आता प्रेशर ऑफ आयडियल गॅस इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम at constant temperature and constant number of moles and directly proportional to the molar concentration ठीक है डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय आपलं वॉल्यूम आहे की आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येणार त्याचा आपण रेशो एखादी रिएक्शन आपण जर घेतली असेल तर त्यामध्ये आपल्याला रिप्रेझेंट कसं करता येईल बघा एक रिएक्शन आपण घेऊया प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम ओके
जर नंबर ऑफ मोल्स आपण वाढले, गॅसेस रिएक्टंट मधले, तर त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. आता दोन टाइपचे इक्वेशन आपण इथे घेणार आहे. ही तर लेसन आपल्याला शोधलंय. दोन रिएक्शन आपण इथे स्टडी करणार आहे. एक रिव्हर्सिबल रिएक्शन असणार आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स सेम असणार आहे, रिएक्टंट आणि प्रोडक्ट, आणि दुसरी रिव्हर्सिबल रिएक्शन घेणार आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स हे इक्वल असणार नाही. पहिले आपण रिव्हर्सिबल रिएक्शन घेणार आहे. N2 + 3H2 गॅस, N2 गॅस plus 3H2 gas. Okay, it gives 2NH3. It gives 2NH3 gas. हे आपली रिएक्शन आहे. ओके, आता थर्ड रिएक्शन टेक्स प्लेस. इथं बघा N2 चे मोल किती आहेत? ह्याचा कोएफिशिएंट इथे 1 आहे. इथं कोएफिशिएंट किती आहे? 3 मोल आहे. 3 कोएफिशिएंट याचे 3 मोल्स, याचा कोएफिशिएंट 2 आहे, जिथं 2 मोल्स आहेत अशा. ओके, तर थर्ड रिएक्शन टेक्स प्लेस विथ डिक्रीजिंग नंबर ऑफ मोल्स. आता थर्ड रिएक्शन म्हटलं N2 आणि H2 गॅसचं कन्वर्जन NH3 मध्ये. त्यावेळी नंबर ऑफ मोल्स आपले कमी होतात ना. रिएक्टंटचे मोल्स किती आहेत बघा, 1 + 3 4 मोल्स आहेत. 4 मोल्सचं कन्वर्जन 2 मोल मध्ये होते. आणि रिव्हर्स रिएक्शन बघा, रिव्हर्स मध्ये NH3 चं कन्वर्जन परत H2 गॅस आणि N2 गॅस मध्ये. ह्याच्यामध्ये बघा 2 मोल चं कन्वर्जन परत कशामध्ये होते? 4 मोल मध्ये होते. लक्षात आहे? ओके, त्यामुळे थर्ड रिएक्शन जर झाली तर थर्ड रिएक्शन झाली तर नंबर ऑफ मोल्स इथे डिक्रीज होतात, आणि रिव्हर्स रिएक्शन झाली तर नंबर ऑफ मोल्स आपले इनक्रीज होतात. ओके, आता मग रिव्हर्स रिएक्शन ऑकर्स विथ इनक्रीजिंग नंबर ऑफ मोल्स and third reaction occurs with decrease in number of moles. तर प्रेशर इक्विलिब्रियमला प्रेशर जर आपण अप्लाय केलं, की इक्विलिब्रियमला प्रेशर आपण अप्लाय केलं, if pressure of equilibrium system increased by reducing column at constant temperature according to Li-Charles principle, increasing pressure favors third reaction. Okay, Li-Charles principle काय सांगतो बघा. Li-Charles principle. Okay, प्रेशर वाढलं, प्रेशर इनक्रीज झालं, इनक्रीजिंग प्रेशर इनक्रीज होत असेल तर थर्ड रिएक्शन होणार. ओके, काय म्हणजे बघा आपण Li-Charles प्रिन्सिपल काय सांगतो, प्रेशर वाढलं तर थर्ड रिएक्शन होणार. Okay, because it occurs with decreasing number of moles. कारण की इथे मोल्स कमी होतात ना, with decreasing number of moles. Okay, इथे मोल्स कमी होत असतात. बघा इथे कमी झाले तर थर्ड रिएक्शन 1 मोल आहे प्लस 3 मोल्स, टोटल 4 मोल्स आहेत. इथे आपले पडायचे 2 मोल्स. ओके, 2 मोल्स झाले. ओके, मग त्याच वेळी काय होत असतं, मोल्स कमी होत असतात, त्यामुळे yield of NH3 increase होत असतं. If the reaction is run at high pressure, yield of NH3 increases. Yield of product हे आपलं काय होणार आहे, increase होणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. Li-Charles प्रिन्सिपल काय सांगतोय, प्रेशर वाढले की थर्ड रिएक्शन होत असणार. ओके, प्रेशर वाढले की थर्ड रिएक्शन होत असणार, त्यामुळे नंबर ऑफ मोल्स आपले कमी होत असणार आणि yield ऑफ प्रोडक्ट इनक्रीज होणार आहे. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये काय होईल सांगा आपल्या याच्यामध्ये. ओके, इथं बघा थर्ड रिएक्शन N2 + H2 gives 2NH3. प्रेशर वाढवलं की काय होणार, आपलं मोल्स कमी झाले, 2 मोल झाले, त्यामुळे अमोनियाचे yield पण वाढणार आहे. मोल्स कमी झाले की yield वाढणार आहे. लक्षात. तर ह्याचा एक्झॅक्ट रिव्हर्स आपण जर घेतलं, ह्याचा एक्झॅक्ट रिव्हर्स, प्रेशर डिक्रीज केलं, प्रेशर आपण डिक्रीज केलं तर इक्विलिब्रियम आपला काय होणार आहे, राइट टू लेफ्ट शिफ्ट होणार आहे. म्हणजे प्रेशर इनक्रीज केलं तर इक्विलिब्रियम सुद्धा आपला कसा होणार आहे बघा, इक्विलिब्रियम शिफ्ट होणार आहे. कोणीकडे शिफ्ट होणार आहे, लेफ्ट टू राइट. हे लक्षात ठेवायचं, इक्विलिब्रियम शिफ्ट लेफ्ट टू राइट. आणि ह्याचा एक्झॅक्ट उलट केलं, प्रेशर डिक्रीज केलं, प्रेशर आपण डिक्रीज केलं,
तर आपली रिव्हर्स रिॲक्शन कशी होणार रिव्हर्स रिॲक्शन ओके आणि रिव्हर्स रिॲक्शन होत असेल तर यील्ड पुन्हा सोडणार आहे इथं डिक्रीजिंग नंबर ऑफ मोल्स प्रेशर डिक्रीज होत तर रिव्हर्स रिॲक्शन होणार आहे आपली आणि नंबर ऑफ मोल्स इनक्रीज होणार इनक्रीजिंग मोल्स ओके नंबर ऑफ मोल्स इथं वाढणार आहे कशाला नंबर ऑफ मोल्स इनक्रीज होणार आहे लक्षात घ्या पण नंबर ऑफ मोल्स जर वाढत असतील तर आपलं कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू कशी होणार आहे ओके इक्विलिब्रियम आपला शिफ्ट होणार आहे राइट टू लेफ्ट yield of NH3 decreases and reaction is carried out at low pressure decreasing pressure reverse reaction increasing number of moles वाढणार आहे त्यामुळे NH3 चं yield जे आहे ते इनक्रीज होणार आहे ते डिक्रीज होणार आहे म्हणजे प्रोडक्टचे yield डिक्रीज होणार प्रोडक्ट yield of product ओके प्रोडक्टचे yield आपलं कमी होणार yield of product डिक्रीजेस चलो प्रोडक्टचे yield डिक्रीज होणार म्हणजे कोणास वाढणार आहे रिएक्टन्सचं वाढणार आहे आणि इक्विलिब्रियम कसा शिफ्ट होणार आहे इक्विलिब्रियम आपला ओके राइट टू लेफ्ट शिफ्ट होणार आहे इक्विलिब्रियम राइट टू लेफ्ट शिफ्ट होणार आहे आणि त्या रिएक्शन मध्ये काय होईल सांगा N2 गॅस आहे प्लस 3H2 गॅस आहे NH3 काय म्हणतात लिंचार्ड प्रिन्सिपल काय सांगते प्रेशर चेंज करणार आहे आता ही रिएक्टिंग सिस्टम इक्विलिब्रियमला स्ट्रेस आपण अप्लाय करणार आहे प्रेशर चेंज करून किंवा कॉलम चेंज करून तर प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉलम आहे आणि प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्संट्रेशन आहे ओके म्हणजे प्रेशर वाढले की कॉन्संट्रेशन वाढलं प्रेशर डिक्रीज झालं की कॉन्संट्रेशन कमी झालं लिंचार्ड प्रिन्सिपल इंक्रीजिंग प्रेशर ऑल रिएक्शन डिक्रीजिंग मोल्स ओके बघा इथे झालं का N2 गॅस प्लस 3H2 4 मोल्स आहेत 4 मोल्सचे 2 मोल झाले मोल्स कमी झाले त्यामुळे अमोनियाचे yield वाढलं आणि इक्विलिब्रियम आपला लेफ्ट साइड टू राइट साइड शिफ्ट झाला लेफ्ट टू राइट ओके आता प्रेशर कमी करा प्रेशर कमी झालं तर काय होणार आहे रिव्हर्स रिएक्शन होणार NH3 चं कन्वर्जन H2 आणि N2 मध्ये होणार ओके ओके म्हणजे नंबर ऑफ मोल्स आपले वाढणार आहेत प्रेशर कमी केले की नंबर ऑफ मोल्स वाढणार आहे त्यामुळे yield ऑफ प्रोडक्ट आपलं डिक्रीज होणार आणि yield ऑफ रिएक्टंट इनक्रीज होणार आणि रिएक्शन आपली किंवा इक्विलिब्रियम आपला राइट टू लेफ्ट शिफ्ट होणार तसं अशा प्रकारे हे असणार आहे आता दुसरी आपण इथे घेणार आहे ओके दुसरं आपलं याच्यामध्ये रिएक्शन आपण घेऊया नंबर ऑफ मोल्स इक्वल असणार आहे नंबर ऑफ मोल्स इक्वल असणारे रिएक्शन आपण घेऊया नंबर ऑफ मोल्स बोथ साइड से इक्वल असतील तर composition of the equilibrium mixture is not affected by change in pressure because reaction involves no change in number of moles आता आपण एक रिएक्शन घेतली H2 gas plus I2 gas it gives 2HI ओके क्या रिएक्शन असेल याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स कसे या साइडला 1 मोल आहे त्या साइडला पण काय आपलं 1 मोल आहे इकडे किती आपले 2 मोल्स आहे म्हणजे त्या रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये दोन्ही साइडला असणारे नंबर ऑफ मोल्स कसे आपले सेम आहेत असतात इकडे पण 2 मोल्स आहेत इकडे पण 2 मोल्स आहेत 1 + 1 ओके मग नंबर ऑफ मोल्स जर इक्वल असतील तर ह्या रिएक्शन वरती कितीही आपण प्रेशर अप्लाय केलं तर इक्विलिब्रियम इतर डिस्टर्ब होणार नाही इक्विलिब्रियम डिस्टर्ब कुठे होणार आहे अनइक्वल मोल्स असतील रिएक्टंट्स आणि प्रोडक्टचे तरच ओके तसं नाही नंबर ऑफ मोल्स दोन्ही साइडचे इक्वल असतील तर प्रेशरचा इक्विलिब्रियम मिक्सचर वरती कुठलाही इफेक्ट होणार नाही रिएक्शन इन्व्हॉल्व्स नो चेंज इन नंबर ऑफ मोल्स ओके प्रेशर इफेक्ट ऑफ प्रेशर ओके प्रेशरचा इफेक्ट ऑफ प्रेशर डू नॉट ऑकर्स इथं प्रेशरचा इफेक्ट कुठलाही होणार नाही इफेक्ट ऑफ प्रेशर डू नॉट ऑकर्स बिकॉज नंबर ऑफ मोल्स से ओके नंबर ऑफ मोल्स आपले कसे सेम आहे त्यामुळे प्रेशरचा कुठलाही इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही समजा
हे आपलं चेंज इन प्रेशर आहे लक्षात. मग प्रेशर चेंज होत नसेल, नंबर ऑफ मोल्स इक्वल असेल तर फलन सुद्धा सेम होणार नाही, फलन सुद्धा आपलं चेंज होणार नाही, त्याचा इक्विलिब्रियम वरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. ओके, हे आपल्याला झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा जो इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहे ली चार्लेस प्रिन्सिपल म्हणतो तो आपला इफेक्ट ऑफ टेम्परेचर. थर्ड इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर याच्यामध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट आपला रिएक्शन इक्विलिब्रियमला असताना कसा होणार. ओके, इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स ऑफ ली चार्लेस प्रिन्सिपल मध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर हे आपण घेऊया. आता आपण इथं रिएक्शन घेऊया. याच्यामध्ये काय आपली रिएक्शन आहे बघा इथं. आता जर कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं, प्रेशर चेंज झालं, तर इक्विलिब्रियम वरती कुठलाही इफेक्ट होत नाही. परंतु टेम्परेचर चेंज होत असेल तर इक्विलिब्रियम वरती इफेक्ट होत असतो लक्षात घ्या. ओके, इक्विलिब्रियम चेंज होत असतो इझिली. कॉन्सन्ट्रेशन प्रेशर चेंज होत असेल तर रिएक्टंट प्रोडक्ट कन्झ्युम करून सिस्टीम नवीन इक्विलिब्रियम अटेन करत असते. परंतु टेम्परेचर चेंज होत असेल तर सिस्टीमचा इक्विलिब्रियम आपला चेंज होऊ शकतो. चेंज इन टेम्परेचर will change the value of equilibrium person. Okay, equilibrium person ची व्हॅल्यू चेंज करू शकतो. तर याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर रिएक्शन घेऊया. if we take care बघा इथं रिएक्शन आपण घेऊया PCl3. ओके, PCl5 gas it gives PCl3 gas plus CO2 गॅस. हे असे आपले रिएक्शन आहे. प्लस काय दिलेलं का याची हीट इथं रिलीज होणार प्लस 92.5 किलोजूल एवढी आपली हीट इथं रिलीज होणार आहे. हे एवढी हीट आपली इथं रिलीज होणार आहे. तर इथं काय होणार बघा, आता टेम्परेचरचा इफेक्ट काय होणार आहे ली चार्लेस प्रिन्सिपल वरती. बघा ली चार्लेस प्रिन्सिपल कसा असतो आपला, इफेक्ट ऑफ स्पेस अप्लाय केल्यानंतर इक्विलिब्रियम कुठल्या साइडला शिफ्ट होणार आहे, ज्या साइडला कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिकडे इक्विलिब्रियम शिफ्ट होत असतो. आता रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये एक रिएक्शन आपली कुठे असते. ओके, एक रिएक्शन आपली एक्सोथर्मिक आणि एक रिएक्शन आपली एंडोथर्मिक असते लक्षात घ्या. एक्सोथर्मिक रिएक्शन आपला रिव्हर्सिबल रिएक्शन आपली त्या रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये काय असतं बघा, फॉरवर्ड रिएक्शन जी असते ती आपली एक्सोथर्मिक असते. फॉरवर्ड रिएक्शन एक्सोथर्मिक असते. एक्सोथर्मिक मध्ये इथे हीट बाहेर पडत असते. फॉरवर्ड रिएक्शन एक्सोथर्मिक असते, त्यामुळे तिथे हीट रिलीज होत असते. आणि दुसरी आपली एंडोथर्मिक असते. रिव्हर्स रिएक्शन जी आहे ती रिव्हर्स रिएक्शन आपली एंडोथर्मिक असते. रिव्हर्स रिएक्शन एंडोथर्मिक. ओके, रिव्हर्स रिएक्शन आपली एंडोथर्मिक असते आणि फॉरवर्ड रिएक्शन आपली कशी असते, एक्सोथर्मिक असते लक्षात. ओके, ही एंडोथर्मिक. आता एक्सोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होत असतं, आपलं हीट रिलीज होत असते. हीट बाहेर पडत असते आणि इथं हीट काय होत असते, ऍब्सॉर्ब होत असते. हीट ऍब्सॉर्ब होत असते लक्षात. ओके, हीट रिलीज आणि हीट ऍब्सॉर्ब होत असते. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर एक्सोथर्मिक रिएक्शन ऑकर्स, reaction decreases as temperature rises. Okay, इथे एक्सोथर्मिक रिएक्शन बघा, फॉरवर्ड रिएक्शन एक्सोथर्मिक असेल त्यावेळी हीट रिलीज होत असते
त्यामुळे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc जो आहे त्याची व्हॅल्यू Kc डिक्रीजेस. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इथे डिक्रीज होत असतो लक्षात घ्या. त्यावेळी टेम्परेचर वाढत असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि रिव्हर्सिबल रिएक्शन ही एंडोथर्मिक असतात. तिथे हीट ऍब्सॉर्ब होत असते. त्यावेळी Kc ची व्हॅल्यू इन्क्रीज होत असते. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc इन्क्रीज होत असतो आणि टेम्परेचर डिक्रीज होत असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट ही सगळ्या ट्रेंड्स आहेत. एंडोथर्मिक रिएक्शन increases with increase in temperature. Okay, टेम्परेचर आपला जसं वाढत जाणार टेम्परेचर रायजेस, द टेम्परेचर रायजेस आणि टेम्परेचर आपलं डिक्रीजेस. The exothermic reaction equilibrium constant for exothermic reaction decreases as temperature rises and endothermic reaction increases with temperature. Okay, तर ही रिव्हर्सिबल रिएक्शन KCl5 चं कन्वर्जन KCl3 Cl2 आहे. ही फॉरवर्ड रिएक्शन होत असताना एक्सोथर्मिक रिएक्शन असताना हीट रिलीज होणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिक्रीज होणार आणि त्यावेळी टेम्परेचर वाढलेलं असणार. आणि रिव्हर्स रिएक्शन होत असेल तर ती एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट आपली रिलीज होणार आहे, हीट बाहेर पडणार. त्यामुळे बघा एंडोथर्मिक रिएक्शन इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. ते टेम्परेचर जसं वाढत असे एंडोथर्मिक रिएक्शन आपली वाढत जाणार आहे. म्हणजे आपला रिव्हर्स रिएक्शन एंडोथर्मिक Cl2 चं KCl3 हेचं कन्वर्जन KCl5 मध्ये होत जाणार. ओके, याचा इफेक्ट टेम्परेचर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरती आपला होत असणार. आता मग लक्षात घ्या यांच्यामध्ये फॉरवर्ड रिएक्शन एक्सोथर्मिक आहे, त्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होणार आणि इक्विलिब्रियम जो शिफ्ट होणार आहे तो आपला इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होणार आहे फॉरवर्ड रिएक्शन मध्ये लेफ्ट टू राईट. ओके, इकडे इक्विलिब्रियम शिफ्ट होणार आणि रिव्हर्स रिएक्शन मध्ये राईट टू लेफ्ट इक्विलिब्रियम शिफ्ट होणार. राईट टू लेफ्ट इक्विलिब्रियम आपला शिफ्ट होणार. ओके, हे लक्षात घ्यायचं. देयरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3OH इथे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपलं कमी होत जाणार आहे. म्हणजे व्हॅल्यू ऑफ Kc इज इन्क्रीजेस. कसं आहे की रिएक्शन. तर दुसरी आपल्या ह्याच्यामध्ये घेऊया नेक्स्ट रिएक्शन. इथं आपलं डेल्टा H ची व्हॅल्यू ती आपली इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार याच्यावर आता पुढचा आहे तो आपला इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. हा इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपला इथे कंप्लीट झाला. याच्यामध्ये एवढं सांगायचं आहे. ओके, रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये फॉरवर्ड रिएक्शन ऑकर्स. फॉरवर्ड रिएक्शन एक्सोथर्मिक असतात, त्यात हीट रिलीज होत असते, त्यावेळी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिक्रीज होत असतो, टेम्परेचर इन्क्रीज होत असतं. रिव्हर्स रिएक्शन मध्ये एंडोथर्मिक असतात, हीट ऍब्सॉर्ब होत असते, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन्क्रीज, टेम्परेचर डिक्रीजेस आणि इक्विलिब्रियम राईट टू लेफ्ट इकडे शिफ्ट होत असते. ओके, इक्विलिब्रियम राईट टू लेफ्ट शिफ्ट होणार. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये लीच कॅटलिस्ट प्रिन्सिपलला इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्टचा इफेक्ट काय होणार आहे ते आपण आता बघणार. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. याच्यामध्ये इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. तर कॅटलिस्टचा जो इफेक्ट आहे, कॅटलिस्ट हा केमिकल रिएक्शनचा रेट आपला इन्क्रीज करत असतो. त्यामुळे तो फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन दोन्ही रिएक्शनचा रेट इक्वल क्वांटिटी मध्ये तो इन्क्रीज करत असतो लक्षात. त्यामुळे कॅटलिस्टचा पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम वरती कुठलाही इफेक्ट होत नसतो. रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन्क्रीज होत असतो. कॅटलिस्ट डज नॉट अफेक्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड इक्विलिब्रियम कॉन्संट्रेशन. कॅटलिस्ट ओके डज नॉट अफेक्ट पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम. ओके, इक्विलिब्रियमच्या पोझिशनवरती कुठलाही तो अफेक्शन करू शकत नाही लक्षात घ्या. डज नॉट अफेक्ट पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम अँड इक्विलिब्रियम कंपोजिशन.
इक्विलिब्रियम कंपोजिशन म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन तो चेंज करू शकत नाही. जरी रिव्हर्सिबल रिएक्शन असली कशात तर लक्षात घ्या त्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट त्या दोघांचे कन्व्हर्शन एकमेकांमध्ये होत असताना कॉन्सन्ट्रेशन तो सेम ठेवत असतो. फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन त्या दोन्ही रिएक्शनचा रेट तो इक्वल क्वांटिटी मध्ये इन्क्रीज करत असतो. समजा तेव्हा कॅटलिस्टचा ऍड केला आपण रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये तर त्याचा इक्विलिब्रियम मध्ये कुठलाही इफेक्ट होत नाही. ओके हा इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन प्रेशर टेम्परेचर अँड कॅटलिस्ट हे आपल्याला कसं असणार याच्यामध्ये. ओके इथे शॉर्ट मध्ये बघा याच्यामध्ये दिलेला इफेक्ट ऑफ concentration, position of equilibrium, the position of equilibrium आणि त्या साइडला आहे आपलं व्हॅल्यू ऑफ केसी. केसीच्या व्हॅल्यूवरती काय इफेक्ट होणार. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट आपला काय होणार आहे बघा याच्यामध्ये लक्षात. कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट कॉन्सन्ट्रेशन आपलं चेंज झालं तर पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम सुद्धा आपला चेंज होणार आहे. इथे सुद्धा चेंजेस होणार आणि केसीची व्हॅल्यू फक्त चेंज होणार नाही. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा चेंज होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं की इक्विलिब्रियमची पोझिशन चेंज होईल परंतु व्हॅल्यू ऑफ केसी चेंज होणार नाही. त्यानंतर प्रेशर आपण चेंज झालं तर पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम ही चेंज होऊ शकते ही चेंज होणार परंतु व्हॅल्यू ऑफ केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपली चेंज होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आणि टेम्परेचर आपण जर घेतलं असेल तर टेम्परेचर हा पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम इक्विलिब्रियमची पोझिशन ओके ती जी आहे तो चेंज करू शकतो. लक्षात चेंज इथं पण चेंज करू शकतो. इक्विलिब्रियमची पोझिशन चेंज करू शकतो. व्हॅल्यू ऑफ केसी सुद्धा तो चेंज करू शकतो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू तो चेंज करू शकतो. आणि कॅटलिस्ट याच्यामधला घेतला कॅटलिस्ट बघा कॅटलिस्ट पोझिशन ऑफ इक्विलिब्रियम चेंज करू शकत नाही. ओके नो चेंज म्हणजे तो इक्विलिब्रियमची पोझिशन सुद्धा चेंज करू शकत नाही आणि केसीची व्हॅल्यू सुद्धा तो चेंज करू शकत नाही. समजा ही शॉर्ट मध्ये याचं रिप्रेझेंटेशन लक्षात घ्यायचं. ओके लक्षात. ओके तर ह्याच्यानंतर इथं आपले इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स ऑफ ली चॅटलिस्ट प्रिन्सिपल हे आपल्या इथं कंप्लीट झालंय. आणि नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये आता इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन फॉर द सिंथेसिस ऑफ अमोनिया बाय हेबर्स प्रोसेस. ओके हे बघूया आपण. Industrial application Haber's process. Haber's process manufacturing of ammonia. अमोनियाचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आता हॅबर्स प्रोसेस नुसार इंडस्ट्रीमध्ये अमोनिया गॅस आपण तयार केला जातो. त्यामध्ये कोण आहे आपला N2 गॅस प्लस 3H2 गॅस equals 2NH3 गॅस. ओके अशा पद्धतीने ही रिएक्शन आहे हॅबर्स प्रोसेस साठी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. तर त्यामध्ये आपला कॅटलिस्ट जो आहे तो कॅटलिस्ट कुठला आहे बघा याच्यामध्ये फॉरवर्ड रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट जो सिंथेसिस ऑफ अमोनिया आयन Fe आणि MO. Fe आपली MO आयन हा कॅटलिस्ट आहे मॉलिक्युलर ह्याच्यातला प्रोमोटर आहे. चला
की दोन कॅटलिस्ट अमोनिया होतात ते थर्ड आणि रिव्हर्स रिएक्शन दोन्ही रिएक्शन द्वारे इक्वल क्वांटिटी मध्ये इन्क्रीज करत असतात N2 आणि H2 चं कन्वर्जन 2NH3 आणि NH3 चं परत H2 आणि N2 मध्ये करत असतात ते 1 मोल N2 आहे 3 मोल H2 आहे आणि याच्यामध्ये आपला 2 मोल NH3 आहे ओके आता ही मॅन्युफॅक्चरिंग होत असताना पर्टिक्युलर कॉम्प्रेसर मध्ये N2 आणि H2 यांचं मिक्सर आपलं इथे घेतलं जातं आणि रिएक्शन आपली होत असताना पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स आपले किती आहेत 4 आहे आणि ज्यावेळी अमोनिया गॅस तयार होत आहे त्यावेळी नंबर ऑफ मोल्स आपले डिक्रीज होत असतात त्यामुळे डेल्टा N ची व्हॅल्यू जी आहे ती आपली काय N2 N1 आहे N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ क्वांटिटी 2 आहे आणि N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंटचे मोल्स 3+2 3+1 4 ती डेल्टा N ची व्हॅल्यू -2 त्यामुळे थर्ड रिएक्शन प्रोसीड होत असताना नंबर ऑफ मोल्स कमी होतात तर डेल्टा N ची व्हॅल्यू -2 आणि रिव्हर्स रिएक्शन होत असताना नंबर ऑफ मोल्स आपले इन्क्रीज होतात 2 मोल्सचं कन्वर्जन आपले 4 मोल मध्ये होत असतं तर 3+1 4 मोल्स ओके आता ह्याच रिएक्शन वरती ओके ह्याच रिएक्शन वरती आपला इफेक्ट जो आहे टेम्परेचरचा आणि प्रेशरचा इफेक्ट काय होईल हे बघायचं इफेक्ट ऑफ प्रेशर प्रेशरचा इफेक्ट काय होणार आहे बघा प्रेशर इन्क्रीज केलं प्रेशर आपण इन्क्रीज केलं असं होतं प्रेशर इन्क्रीज केलं तर आपली काय होणार आहे फॉरवर्ड रिएक्शन होणार प्रेशर इन्क्रीज केलं हे फॉरवर्ड रिएक्शन आणि थर्ड रिएक्शन होत असेल तर काय होत असते नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होत असतात नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होतात आणि यील्ड ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज होतो यील्ड ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस प्रोडक्टचं यील्ड वाढतो असतं काय बघा प्रेशर आहे बघा इथं काय होणार आहे बघा प्रेशर आपण इन्क्रीज केलं की थर्ड रिएक्शन म्हणजे N2 आणि H2 चं कन्वर्जन NH3 मध्ये होणार ओके आणि त्यावेळी नंबर ऑफ मोल्स कमी होणार थर्ड रिएक्शन झाल्यावर नंबर ऑफ मोल्स कमी झाले तर बघा 1+3 4 मोल्सचं कन्वर्जन 2 मोल्स आणि अमोनियाचे यील्ड वाढणार आहे यील्ड ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस म्हणजे अमोनियाचे यील्ड वाढणार आहे आणि प्रेशर आपण ह्याच्या उलटे केलं प्रेशर आपण डिक्रीज केलं लक्षात तर आपली रिव्हर्स रिएक्शन होणार प्रेशर कमी केलं की रिव्हर्स रिएक्शन ठीक म्हणजे NH3 चं कन्वर्जन H2 आणि N2 मध्ये होणार रिव्हर्स रिएक्शन म्हणजे कॉन्संट्रेशन आपलं प्रेशर कमी केले की कॉन्संट्रेशन पण कमी व्हायला चालू होणार ओके रिव्हर्स रिएक्शन नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होणार हे नंबर ऑफ मोल्स आपले वाढणार आहे समजा 2 मोलचं कन्वर्जन 4 मोल मध्ये होणार आणि यील्ड ऑफ प्रोडक्ट डिक्रीजेस प्रोडक्टचं यील्ड आपलं कमी होणार यील्ड ऑफ प्रोडक्ट डिक्रीजेस समजा म्हणजे अमोनियाचं जे यील्ड आहे ते आपलं कमी होणार लक्षात ठेवा ओके आणि N2 आणि H2 गॅसचं यील्ड आपलं इन्क्रीज होणार हा प्रेशरचा इफेक्ट आहे प्रेशर वाढले की कॉन्संट्रेशन पण वाढणार थर्ड रिएक्शन मोल्स वाढणार यील्ड ऑफ अमोनिया वाढणार प्रेशर डिक्रीज झाले की कॉन्संट्रेशन पण डिक्रीज होणार रिव्हर्स रिएक्शन आणि नंबर ऑफ मोल्स कमी होणार ओके आणि यील्ड ऑफ प्रोडक्ट डिक्रीज होणार म्हणजे रिएक्टंटचे यील्ड आपलं वाढणार आहे हा इफेक्ट ऑफ प्रेशर आहे आणि दुसरा याच्यामध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर मग रिएक्शन जर आपली इक्वल कॉन्संट्रेशनला जर ठेवायची असेल त्या NH3 चं आणि H2 चं यील्ड जर इक्वल ठेवायचं असेल तर आपल्याला ऑप्टिमम प्रेशर इथे यूज केलं पाहिजे ऑप्टिमम प्रेशर ओके ऑप्टिमम प्रेशर जर आपण यूज केला असेल तर थर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन दोन्ही इक्वल रेटला चालणार ते ऑप्टिमम प्रेशर आहे ते आपलं बघा ऑप्टिमम प्रेशर इज अबाउट at 773 Kelvin that is 250 atmosphere okay या 250 atmospheric प्रेशरला रिएक्शन आपली होत असेल तर N2 आणि H2 चं कन्वर्जन NH3 मध्ये आणि NH3 चं परत H2 आणि H2 मध्ये कन्वर्ट होण्याचा रेट इक्वल असेल समजा की 250 atmospheric प्रेशरला रिएक्शन होण्यापासून ओके हे ऑप्टिमम कंडिशन आहे आपली त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये इफेक्ट ऑफ प्रेशर आहे इफेक्ट ऑफ प्रेशर
इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट काय होणार आहे त्या रिएक्शन वरती आपल्याला बघायचं. आता आपण इथं सांगितलेलं दोन कंडिशन आहेत रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये. रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये एखादी रिव्हर्सिबल रिएक्शन असेल त्याच्यामध्ये फॉरवर्ड रिएक्शन होत असताना फॉरवर्ड रिएक्शन जर होत असेल तर त्यावेळी आपलं काय होत असतं फॉरवर्ड रिएक्शन आपली एक्सोथर्मिक असते. फॉरवर्ड रिएक्शन एक्सोथर्मिक असते म्हणजे काय होतं याच्यामध्ये हीट रिलीज होत असते, हीट बाहेर पडत असते. ओके, हीट रिलीज होत असेल तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc ची व्हॅल्यू ही आपली काय होत असणार आहे डिक्रीज होत असणार आहे. चला Kc ची व्हॅल्यू डिक्रीज होत असणार आहे आणि टेम्परेचर आपलं काय होणार आहे राईज होणार आहे. टेम्परेचर रायझेस, टेम्परेचर इथं वाढत जातं लक्षात. ओके, त्यानंतर मग इथे कसं होणार फॉरवर्ड रिएक्शन कुठली आपली N2H2 चं कन्वर्जन NH3 मध्ये इथं होत असताना एक्सोथर्मिक रिएक्शन आहे. फॉरवर्ड रिएक्शन आणि फॉरवर्ड एक्सोथर्मिक हीट बाहेर पडणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिक्रीज होणार आणि टेम्परेचर वाढणार आहे. आणि ह्याच्या उलट केलं आपण रिव्हर्स रिएक्शन जर केली असेल ती रिव्हर्स रिएक्शन आपली कशी असणार आहे रिव्हर्स रिएक्शन एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट काय होणार आहे ऍब्सॉर्ब केली जाणार. रिव्हर्स मध्ये काय होणार NH3 चा परत H2 आणि N2 तयार होणार. ही एंडोथर्मिक आहे. तिथं हीट आपली काय होणार आहे ऍब्सॉर्ब होणार. चला हीट ऍब्सॉर्ब जर होत असेल तर काय होणार आहे Kc ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. ओके, Kc इन्क्रीज होणार. ओके, Kc इन्क्रीजेस आणि टेम्परेचर डिक्रीजेस. की ह्याच्या उलट होत जाणार असणार ह्याच्या उलट. रिव्हर्स रिएक्शन होत असणार तर ती एंडोथर्मिक असणार, हीट ऍब्सॉर्ब होणार, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे आणि टेम्परेचर आपलं डिक्रीज होणार आहे. जेवढी हीट ऍब्सॉर्ब करणार तेवढं टेम्परेचर कमी होत जाणार असणार. ओके, त्यामुळे रिएक्शन जर इक्वल कॉन्सन्ट्रेशनला ठेवायचे असेल फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शनचा रेट इक्वल ठेवायचा असेल तर आपल्या इथं ऑप्टिमम टेम्परेचर यूज करावं लागेल. ऑप्टिमम टेम्परेचर ते ऑप्टिमम टेम्परेचरला रिएक्शन झाली पाहिजे. ती टेम्परेचर आपलं 773 केल्विन. त्या टेम्परेचरला आणि त्या ऑप्टिमम प्रेशरला रिएक्शन ओके आपली इथं होत असते हायबर्स प्रोसेस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. नसलं इथं आपलं इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन सुद्धा कंप्लीट झालंय आणि हा टॉपिक आपल्या इथं संपलाय. ओके, थँक्यू.